शहरातल्या लोकांना शक्यतो माहिती नसलेली भाजी आणि गावाकडे हमखास बनवली जाणारी ही गोळ्याची आमटी। चला तर मग बघूया याची झटपट रेसिपी। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। सगळ्यात आधी गॅसवर जाळी ठेवून एक कांदा थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं। खेड्यातल्या बायका हे सगळं चुलीत भाजतात, त्याची तर चव जबरदस्त असते। त्यानंतर एक टमाटा असेच प्रकारे भाजून घेऊ। आता गोळ्या तयार करण्यासाठी एक वाटी बेसन घेऊ। भाजीच्या क्वांटिटीनुसार बेसन घ्या। हे प्रमाण 2 जणांसाठी आहे। ओवा असा हातात रगडून टाकायचा। त्यानंतर थोडीशी हळद, तुमच्या चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा अद्रक लसूण पेस्ट, वरून थोडंसं 1 चमचा तेल, हे सर्व टाकून मळून घ्यायचं। गोळ्याचं पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी वापरा। जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल टाकून मळून घ्या। पीठ मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवू। पीठ मळून भिजायला ठेवले तोपर्यंत इकडं खोबरं बारीक चिरून घेते। त्यानंतर कांद्याचे मोठे तुकडे करून घेते। कांद्याचे मोठे तुकडे करून झाल्यानंतर टमाट्याची साल काढून घेते। टमाटे पण मोठे मोठे तुकडे करून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा खोबरं वाटून घेते। आता बघा माझं ट्रान्झिशन झाल्यानंतर कांदा टमाटे टाकून बारीक वाटून घेते। हे वाटण तयार होईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। मी वाटण एकदम बारीक करून घेतलेले आहे। वाटण करून झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल तापल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकून अशी तडतडू द्यायची। मोहरी तडतरल्यानंतर 1 चमचे जिरं टाकायचं। त्यानंतर लगेचच कढीपत्ता टाकून घ्यायचा। थोडा कढीपत्ता तडतरल्यानंतर आपण जे वाटण केले ते टाकून घ्यायचे। वाटण 2-3 मिनिटं भाजून झाल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची। तेही चांगली भाजून घ्यायची। चांगलं तेल सुटेपर्यंत सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे। मसाला भाजेपर्यंत इकडे गोळे तयार करून घेऊ। आता कणिक गोळ्यासाठी तयार आहे। आता याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेऊ। लवकर शिजण्यासाठी छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या। या छोट्या गोळ्या भाजीमध्ये शिजवताना फुगतात। इकडे मसाला भाजून तयार झालेला आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, हे सर्व टाकून मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला टाकून मिक्स करून घेऊ। मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ। गरम पाणी टाकल्याने भाजीची चव वाढते। गावाकडे प्रत्येक भाजी अशीच केली जाते। गरम पाणी टाकून झाल्यानंतर मसाला व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। गोळ्या चांगल्या शिजण्यासाठी भाजीला थोडं पाणी जास्त टाकावं लागतं। भाजीला उकळी फुटल्यानंतर एक एक करून गोळ्या टाकून घेऊ। सगळ्या गोळ्या टाकून झाल्यानंतर भाजी एकदा हलवून घेऊ। ही भाजी 15 मिनिटात शिजून तयार होते। बघा आपली भाजी मस्त शिजलेली आहे।
भाजी शिजल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते.